आज माझ्या भाच्याचं होतं वेलकम, त्याच्यामुळे मग गावाकडे गेलेलो. तयारी सगळी चालू झालेली, फुलं रांगोळी आम्ही सगळीजण मिळून तयारी करालतो. तेवढ्यात आमच्या भाच्याचं आगमन झालं. तुकडा पाणी टाकून ओवाळून त्यांचं स्वागत पहिल्यांदा केलं. इथपर्यंत सगळं ओके होतं. भाच्या सरकार आमचे एकदम खुश होते. सगळीजण बोलवालतीत खेळवालतीत पण खरी ट्रेजरी इथं झाली. तसं इथं कुंकवात पाय बुडवला आणि जे रडायला चालूच झालं ते शेवटपर्यंत काय थांबलं नाही. सगळं कार्यक्रम होईपर्यंत देव बाप्पाच्या इथं त्याला जरासं झोपवलं, शांत करण्याचा प्रयत्न केला आणि इकडं आमची कार्टून गँग खेळालती. यासनी कशाच काय घेणं देणंच नसते. काकी आमची रांगोळी काढालती, भारी काढले का नाही, मॉडर्न काकी दो सगळे आमच्या. या वाटत नसल्या तरी पण काक्याच आहेत माझ्या आणि मी त्यांची पोरगी आहे. बाळ मामाच्या घराकडनं आपल्या घराकडे आले की त्याच्याबरोबर असा पाळणा पण देतात आणि तो पाळणा त्या दिवशी पूजायचा असते, बाळाला पाळण्यात पण घालायचं असते आणि तो मान असतो आत्याचा. त्याच्यामुळे मग मी पूजून घेतलं आणि लागलीच बाळाला पाळण्यात घातलं. बाळाचं नाव तर अद्वैत आहे, तुम्हाला माहितच आहे. आणि आमच्या एका दणक्यात नारळ फोडला. आर्मीची पॉवर आहे बघा. त्याच्यानंतर मग बायकांचा शिदोरी सोडण्याचा कार्यक्रम चालू झाला. शिदोरीत पोळ्या होत्या, ते दाखवायचं राहिलं आणि मग आम्ही नळी खायला बसलो सगळी.